सर्वांना नमस्कार. माझं सासर 7 समुद्रापार भाग 3 मराठी कथा. अद्वैतने जेव्हा त्या दोन्ही परदेशी मुलींना घेऊन रूममध्ये जाताना कावेरीला बिझनेस मीटिंगचा बहाणा सांगितला, तेव्हा कावेरीच्या चेहऱ्यावर कोणताही धक्का किंवा आश्चर्य दिसलं नाही. कारण कावेरीने यापूर्वी अद्वैतचा तो पाश्चात्य आणि बोल्ड अवतार स्वतः डोळ्यांनी पाहिला होता. अद्वैत वैयक्तिक आयुष्याचा आणि या अमेरिकन संस्कृतीतला किती खुला आहे हे तिला आधीच ठाऊक होतं. त्यामुळे त्याच्या या नव्या बनावाचा तिला धक्का बसला नाही. तर तिच्या मनात अद्वैतबद्दल चाललेल्या संशयावर आता पूर्णपणे खात्री पटली होती. तिला समजून चुकलं होतं की अद्वैत बाहेरून जितका सुसंस्कृत आणि गंभीर दिसतो, तो आतून तितकाच या मोकळ्या जीवनशैलीचा भाग आहे. आणि नेमका याच गोष्टीचा वापर तिने स्वतःच्या मनाला समजवण्यासाठी केला होता. अद्वैतच्या या वागण्यामुळे कावेरीच्या मनावर उरलासुरला संकोच आणि अपराधीपणाची भावना पूर्णपणे गळून पडली होती. अद्वैत सर जर स्वतःच्या मर्जीने त्याच्या रात्री एन्जॉय करू शकता, तर मी जॉनच्या आकर्षणापासून स्वतःला का रोखू, हाच विचार करून ती अधिक बिनधास्त झाली होती. तिने बेडवर कूस बदलली आणि फोनवर जॉनशी पुन्हा संवाद साधू लागली. कावेरी फोनवर अत्यंत हळू आवाजात म्हणाली, जॉन, अद्वैत सर आत्ता त्यांच्या रूममध्ये खूप बिझी आहेत आणि त्यांनी मला सांगितलंय की कोणीही डिस्टर्ब करू नका म्हणून. त्यामुळे आता या रात्री मला फक्त तुझाच विचार करायचा आहे. तर जॉन म्हणाला, ओ रिअली कावेरी, हे ऐकून मला खूप आनंद झाला बरं का. म्हणजे आज अद्वैत केळकर तुझ्या आणि माझ्यामध्ये येणार नाही वाटतं. मला सांग ना, आज या रात्रीसाठी तू माझ्या कल्पनेत आणखी किती जवळ येणार आहेस. कावेरी हळू आवाजात म्हणली, जॉन, जितकं तुला हवं असेल तितकं. तुझा तो उबदार आवाज ऐकून मला असं वाटतंय की मी भारताच्या मर्यादामधून पूर्णपणे मुक्त झाले आहे. आज तू मला जे काही विचारशील, मी त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला तयार आहे. अद्वैतच्या लपवाछपवीने कावेरीला दुःखी केलं नाही. उलट तिला जॉनच्या अधिक जवळ येण्याचा किंवा जाण्याचा एक खुला परवाना दिला होता. एका बाजूला अद्वैत बंद दाराआड आपली रात्र रंगवत होता, तर दुसऱ्या बाजूला कावेरी अद्वैतचा कोणताही विचार न करता जॉनच्या शब्दांच्या जाळ्यात पूर्णपणे ओढली जात होती. न्यूयॉर्कची ही रात्र या दोघांनाही दोन वेगवेगळ्या टोकांवर घेऊन चालली होती. अद्वैतला कावेरी आणि जॉनविषयी समजताच तिला तो विचारतो, कावेरी काय चाललंय हे. तेव्हा कावेरी म्हणते, सर, मला माझं आयुष्य पर्सनल आहे की नाही. कावेरीच्या त्या सडेतोड बोलण्याने अद्वैतच्या पायाखालची आता जमीनच सरकली होती. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की भारतातून आलेली ही साधी लाजरी मुलगी आज थेट त्याच्या डोळ्यात डोळे रोखून त्यांच्याच चुकांचा पहाडा त्याच्यासमोर वाचेल म्हणून. खोलीतलं वातावरण आता कमालीचं तंग झालं होतं. अद्वैतने रागाने आणि हताशपणे बेडवर ठेवलेल्या त्या काळ्या नेटच्या साडीकडे पाहिलं. त्या नेटचा तो पारदर्शक नूर पाहून अद्वैतच्या अंगाचा तिळपापड झाला होता. तीही साडी नेसून जॉनसमोर जाणार हा विचार त्याला वेड लावत होता. आता हा विचार त्याच्या डोक्यात असल्यामुळं तो खूप चिडला होता. अद्वैत म्हणाला, कावेरी, तू सिद्धीवर तर आहेस का. तू ही अशी साडी नेसून त्या जॉनच्या पेंट हाऊसवर जाणार आहेस का. तुला माहीत आहे का तू काय करतेस ते. तो माणूस फक्त तुझा गैरफायदा घेईल. कावेरी म्हणाली, गैरफायदा. मग तुम्ही काल रात्री जे केलं त्याला काय म्हणतात सर. अद्वैत सर, त्या 2 मुलींसोबत त्या खोलीत तुम्ही जो खेळ खेळत होता तो कोणता बिझनेस होता. जेव्हा तुम्ही स्वतःच्या सुखासाठी आपल्या मर्यादा विसरू शकता, तेव्हा मी जॉनकडे का जाऊ नये. कावेरीच्या तोंडून आलेला तो थेट शब्द आणि तिची ती आव्हानात्मक नजर पाहून अद्वैत सुन्न झाला होता. त्याच्या मनात चाललेला भावनिक संघर्ष, इमोशनल कन्फ्युजन आता त्याच्या हाताबाहेर गेला होता. तो कावेरीला गमावू इच्छित नव्हता, पण तिची ही बहरलेली रूपं त्याला हतबल करत होती. अद्वैत म्हणाला, कावेरी प्लीज,
माझ्याकडून चूक झाली. मी मान्य करतो की त्या रात्री त्या मुलींसोबत वाहून गेलो होतो, पण तो फक्त माझा राग होता. तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच भावना उरल्या नाहीत का? तू एका रात्रीत जॉनसाठी इतकी कशी बदलू शकतेस? कावेरी म्हणाली, मी बदलले नाही सर. तुम्हीच मला बदलायला भाग पाडले. काल रात्री जॉनने जेव्हा फोनवर मला माझ्या कपड्यांबद्दल विचारलं, माझे कौतुक केलं, तेव्हा मला समजलं की मलाही माझं आयुष्य एन्जॉय करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुमचा तो खोटा बुरखा पाहिल्यावर माझा उरला संकोच गळून पडलाय. कावेरीने आता आपला निर्णय म्हणजे डिसिजन पक्का केला होता. तिने आरशात पाहत स्वतःचा पदर नीट केला आणि कावेरी दरवाजा उघडून अत्यंत आत्मविश्वासाने बाहेर जात म्हणाली, आता मला थांबवू नका सर, कारण आज संध्याकाळी जॉनच्या पेंट हाऊसवर फक्त मी आणि तो असू आणि आमच्यामध्ये तुमची ही बिझनेस मीटिंग नसेल. कावेरी तडकाफडकी तिथून निघून गेले. केळकर पॅलेस सोडल्यानंतर कावेरी थेट जॉनच्या पेंट हाऊसवर पोहोचली. तिने घातलेली ती काळी नेटची साडी आणि त्यावरील तिचा लूक न्यूयॉर्कच्या त्या रात्रीच्या हवेत एका वेगळ्या सौंदर्याची भर घालत होता. जॉनने स्वतः दरवाजा उघडला आणि कावेरीला त्या अवतारात पाहून तो काही क्षणांसाठी थक्क झाला होता. त्याच्या डोळ्यात कावेरीबद्दलचं एक वेगळंच आकर्षण आता स्पष्ट दिसत होतं. तिचं सौंदर्य त्याला भुलवत होतं आणि दरवाजा बंद केला. घरामध्ये मंद प्रकाश आणि वातावरणात एक महागड्या परफ्यूमचा सुगंध दरवळत होता. जॉन कावेरीच्या कमरेत हात ठेवत म्हणाला, कावेरी, तू आज इतकी सुंदर दिसत आहेस की मला विश्वासच बसत नाही की ही साडी आणि यात लपलेलं तुझं ते रूप. मला वाटतं की मी आज जगातील सर्वात नशीबवान माणूस आहे. कावेरी जॉनच्या छातीवर हात ठेवत म्हणाली, जॉन, आज मला काहीही नकोय. आज मला फक्त हे हवंय की कुणीही मला टोकू नये, कुणीही माझ्यावर हक्क गाजवू नये. अद्वैत सरांनी मला जे काही दाखवले त्याकडे मला आता वळूनही बघायचं नाहीये. आणि आता जॉनने हसून कावेरीला आपल्याजवळ ओढलं. त्याने तिच्या ओठांजवळ जात प्रेमळ आवाजात विचारलं, आज रात्री आपण पूर्णपणे मुक्त आहोत. मग कावेरी, आज आपण आपल्या या नात्याला कोणत्या वळणावर घेऊन जायचं? दुसरीकडे अद्वैत केळकरचं घर जणू स्मशान शांततेत होतं. अद्वैत हातात वाईनचा ग्लास घेऊन खिडकीजवळ उभा होता. कावेरी गेल्यापासून त्याच्या मनात एकच विचार होता, ती आता तिथे जॉनसोबत काय करत असेल? अद्वैतची ईर्ष्या आता शिगेला पोहोचली होती. तो शांत होता, पण तो शांत बसू शकत नाही. त्याने आपल्या फोनवरून आपल्या एका खाजगी हेराला प्रायव्हेट डिटेक्टिव्हला फोन लावला. अद्वैत फोनवर अत्यंत रागाच्या आणि थंड आवाजात म्हणला, मला त्या पेंट हाऊसवर कावेरी आणि जॉन काय करत आहेत त्याचे फोटो हवे आहेत. प्रत्येक हालचाल, प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपली गेली पाहिजे आणि मला काहीही करून हे सगळं कळलं पाहिजे की ती कोणत्या थराला गेली आहे. हेराने पाठवलेले ते फोटो पाहून अद्वैत केळकरचं डोकं पार फिरलं. गाडी हवेच्या वेगाने पळवत तो थेट जॉनच्या पेंट हाऊसच्या दाराशी येऊन धडकला. त्याच्या मनात राग आणि ईर्ष्येचं वादळ पेटलं होतं. त्याने बेल न वाजवता सरळ दारावर लाथ मारायला सुरुवात केली. धाडकन दरवाजा उघडला. समोर जॉन उभा होता आणि त्याच्या मागे हॉलमध्ये कावेरी आपली काळी नेटची साडी सावरत उभी होती. कावेरीला त्या अवतारात तिथे पाहून अद्वैतचा ताबा पूर्णपणे सुटला होता. तो खूप चिडला होता. तो सरळ आता आत घुसला आणि त्याने जॉनची कॉलर पकडली. अद्वैत रागाने डोळे लाल करून ओरडत म्हणाला, जॉन, तुझी हिंमत कशी झाली कावेरीला हात लावायची? आणि काय चालू होतं तुमचं? बंद दाराआड सोडून दे तिला आत्ताच्या आत्ता. जॉन कॉलर सोडवण्याचा प्रयत्न करत जोरात हसत म्हणला, रिलॅक्स मिस्टर केळकर,
काल रात्री जेव्हा तू त्या 2 परदेशी मुलींसोबत तुझ्या रूममध्ये होतास तेव्हा कावेरी एकटीच होती. आज ती स्वतःच्या मर्जीने माझ्याकडे आली आहे. अद्वैत जॉनला जोरात धक्का देत कावेरीकडे वळवत म्हणाला, कावेरी काय चाललंय? हे तू या माणसासाठी तुझी सगळी मर्यादा विसरलीस का? ही अशी साडी नेसून इथे रात्री काय करत आहेस तू? कावेरी डोळ्यात अश्रू असूनही अत्यंत करारी आवाजात म्हणली, बस करा अद्वैत सर. माझ्यावर ओरडण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाही. आणि कोणी दिला? मर्यादा मी ओलांडली की नाही? मी ओलांडली की तुम्ही? जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत त्या मुलींसोबत होता तेव्हा तुम्हाला माझी आठवण आली नाही का? अद्वैत तिचे दोन्ही खांदे पकडून हताशपणे म्हणाला, कारण मी वेडा झालो होतो कावेरी. तुझ्या आणि जॉनच्या वाढत्या जवळीकीमुळे मी जळत होतो. पण तू इतकी दूर कशी जाऊ शकतेस माझ्यापासून? कावेरी अद्वैतचा हात झटकून जोरात ओरडत म्हणाली, मी कोणाच्याही ताब्यात गेले नाही. मी फक्त तुम्हाला हे दाखवायला आले होते की मलाही माझं आयुष्य जगता येतं. पण तुमच्या माहितीसाठी सांगते, माझ्या मनात अजूनही फक्त तुम्हीच आहात. कावेरीच्या तोंडून हे शब्द ऐकताच अद्वैत काही क्षण पूर्णपणे शांत झाला. त्याच्या डोळ्यातला राग आता हळूहळू वेदनांमध्ये बदलला होता. जॉनही सगळं शांतपणे पाहत उभा होता. खोलीत काही क्षण शांतता पसरली होती. बाहेर न्यूयॉर्कच्या रात्रीत बर्फ हळूहळू पडत होता. अद्वैत हळू आवाजात म्हणाला, कावेरी जर तुझ्या मनात अजूनही माझ्यासाठी भावना होत्या तर मग तू इथे का आलीस? कावेरीने डोळे पुसले आणि खिडकी बाहेर पाहत खोल श्वास घेतला आणि म्हणाली, कारण मला तुमच्याकडून सत्य हवं होतं सर. तुम्ही मला कधीच तुमच्या भावना सांगितल्या नाहीत. तुम्ही नेहमी बॉससारखे वागलात. मग माझं मन मात्र तुमच्यातच अडकलं गेलं. जॉनने शांतपणे दोघांकडे पाहिलं आणि हळूवार मागे सरकला. त्याला आता समजलं होतं की कावेरीच्या मनात खरं स्थान अद्वैतचंच आहे, आपलं नाही. अद्वैत काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्या मनात अनेक भावना एकत्र उसळत होत्या. कावेरी त्याच्यासमोर उभी होती, पण तिला गमावण्याची भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आता. अद्वैतने हळूहळू तिच्या जवळ जात तिच्या डोळ्यांत पाहिलं आणि अद्वैत हळू आणि भाऊक आवाजात कावेरीला म्हणाला, कावेरी आयुष्यात पहिल्यांदाच मला एखाद्या व्यक्तीला गमावण्याची इतकी भीती वाटते ग. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून सगळंच बदललं आहे माझं. कावेरी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. तिच्या डोळ्यात नकळतच पाणी दाटलं होतं. पण अद्वैत म्हणाला, तुझा साधेपणा, तुझं हसणं, तुझा स्वभाव, तुझा स्वाभिमान या सगळ्यांनी मला माझ्याच आयुष्याकडे नव्याने बघायला शिकवलं. मी चुका केल्या, तुला दुखावलं, पण एक सत्य आता लपवू शकत नाही मी तुझ्यापासून. अद्वैतने थरथरणाऱ्या हातांनी तिचा हात आपल्या हातात घेतला आणि अद्वैत म्हणाला, कावेरी आय लव्ह यू. फक्त तू माझी कर्मचारी म्हणून नाही तर माझ्या आयुष्याचा भाग म्हणून तू माझ्यासोबत कायम राहशील. ते शब्द ऐकताच कावेरीच्या डोळ्यातले अश्रू गालांवर ओघळले. तिचं हृदय जोरजोराने धडधडत होतं. कावेरी हळू आवाजात म्हणाली, अद्वैत सर, मी या शब्दांची खूप दिवसापासून वाट पाहत होते. न्यूयॉर्कच्या त्या थंड रात्रीत 2 मनांमधली अंतर अखेर आज संपलं होतं. प्रेमाने अखेर अहंकारावर विजय मिळवला होता. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि हो, आजपासून या स्टोरीची खरी लग्नानंतरचं म्हणजे माझं माहेर 7 समुद्रापार कसं असेल तर
आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर उद्या या मध्ये एक नवीन ट्विस्ट आणि नवीन जीवनाची शैली आपण दाखवणार आहोत. त्यामुळे आजचा भाग कमेंटमध्ये कसा वाटला ते सांगा आणि उद्याचा भाग मी तो नक्कीच लवकरच टाकेल. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.